सदा सर्वदा देव सन्निध आहे. कृपाळूपणे अल्पधारिष्ठ्य पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी. नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. सामान्य लोकांना एक प्रश्न नेहमी असतो, भगवंत जर सतत सदा सर्वदा आपल्या जवळच आहे, तर मग आपल्या जीवनामध्ये संकट कशाला येतं, दुःख काय येतं, काय काम आहे त्या दुःखाचं इथे. तर समर्थांनी या गोष्टीला फार सुंदर उत्तर दिलंय की सदा सर्वदा देव सन्निध आहे, तो तिथेच आहे, याच्यात वाद नाही. पण कृपाळूपणे अल्पधारिष्ठ्य पाहे. तो कृपाळूपणाने तुझं धैर्य किती आहे, तू काय शक्तीनं उभा राहतोयस ते बघण्यासाठी थांबलेला आहे. संत साहित्यामध्ये एक कथा फार प्रसिद्ध आहे की नामदेव महाराज जेव्हा आपल्या सर्व संत मंडळींना एकत्र घेऊन तीर्थयात्रा करत होते, उत्तर भारतामध्ये यात्रा चालली होती, तेव्हा दिल्लीच्या मुक्कामी त्यांनी निवास केला आणि तिथे नामदेव महाराजांचं खूप मोठं कीर्तन झालं, ज्याच्यामध्ये त्यांनी नाम महिमा सांगितला. हे ऐकल्यानंतर दिल्लीच्या बादशहाने त्यांना कैद करून आणलं आणि सांगितलं, मी तुमच्या समोर एक गाय मारतो, तुमच्या नाम महात्म्याने ती जिवंत करून दाखवा. किती दिवसात जिवंत कराल. नामदेव महाराज म्हणाले, पटकन मी 3 दिवसात करेन जिवंत. आणि झालं. तिथे गायीची हत्या झाली. 3 दिवस नामदेव महाराजांनी नामाचा गजर केला आणि ती गाय जिवंत झाली. पण अशा वेळेला ती जिवंत झाल्यानंतर नामदेवांना गहिवरून आलं की पांडुरंगाने आपला शब्द राखला. आणि पाहिलं तर पांडुरंग पाठीशीच उभे होते. पण भगवंता तुम्ही कधी आलात. ते म्हणाले, मी तुझ्यापाशीच उभा होतो, तुला विश्वास नव्हता, तुम्हाला असं वाटलं की पंढरपुरातून मला इथं यायला 3 दिवस लागतील, म्हणून तुम्ही 3 दिवस म्हणाला. तुम्ही जर म्हटलं असतात आत्ता जिवंत होईल, त्याही वेळेला जिवंत केलं असतं. मग प्रश्न असा येतो की पांडुरंग तिथे असताना सुद्धा असं संकट का यावं. कारण एकच आहे, आपल्या भक्ताचं महात्म्य वाढवण्यासाठी, त्याची क्षमता वाढवण्यासाठी, त्याच्या क्षमतेला काही उत्तर, काही सिद्धी मिळण्यासाठी भगवंत अशा तऱ्हेची लीला करत असतात. आपल्याला आपल्या घरामधला एक प्रसंग नेहमी आठवत असेल. घरामध्ये जर एखादं छोटंसं लेकरू असेल ना, ते असं रांगत 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 यायला लागलं की तिथे बसलेली आई मुद्दाम त्याच्या वाटेमध्ये आपला पाय घालते की ज्यायोगे ते पायाच्या पाशी त्याला तो नीट ओलांडता येत नाही, मग ते अडखळतं, धडपडतं, कुठेतरी पडतं वाकडं तिकडं, ओरडतं. आता आईच आहे ना ती, मग तिनं असं छानपैकी रांगत चाललंय, तिथे असा आडवा पाय का घालावा. याचं कारण लक्षात घेण्यासारखं आहे की आता बालक असंच रांगत पुढे गेलं तर तो उंबरठा ओलांडणार आहे आणि उंबरा ओलांडला की खाली जिना सुरू होणार आहे. तिथे जर त्याने काही गडबड केली, तिथे जर त्याचे काही तोल गेला, दुखापत झाली, तर जिना गडगडत खाली जाईल, तिथे सावरायला कोणी नाही आहे. तेव्हा त्याची क्षमता तेवढा उंबरठा ओलांडून पुढे जायची आहे का नाही, हे पाहण्यासाठी माता त्या ठिकाणी त्याला पहिली थोडी अडचण निर्माण करते. का तर तो समर्थ व्हावा, तो स्वावलंबी व्हावा. भिंतीला धरून मुलं जेव्हा चालायला लागतात तेव्हा अशी भिंतीला धरून चालता 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 बुदुक्कन पडतात खाली. आणि अशा वेळेला आईसारखी आई सुद्धा लांब उभारून शांतपणे हसत असते त्याच्याकडे पाहून. ते बिचारं रडत असतं. मग अशा वेळेला तुम्ही आईला काय क्रूर समजाल, दुष्ट समजाल. तू तुझ्या पायावर उभा राहा, याच्यासाठी ती सगळी शिकवणूक असते. नाहीतर मला सांगा, आणखीन एक छोटा दृष्टांत आपल्याला देतो की आपण जेव्हा पाण्यामध्ये पोहायला शिकतो तेव्हा आपण पाण्यातनं कसं तरलं पाहिजे, नाकातोंडात पाणी जाऊन त्रास नाही झाला पाहिजे, हे शिकवणारा शिक्षक आपल्या शेजारी उभा असतो. आता आपल्याला पाण्यातून बाहेर काढणारा शिक्षक, आपल्याला शिकवणारा शिक्षक हा आपल्या बरोबर उभा आहे, तरी सुद्धा आपल्या नाकातोंडात पाणी का जातं. याचं कारण
शिक्षक आपल्याला स्वावलंबी करण्यासाठी कित्येक वेळेला स्वतःच्या हाताने आपल्याला पाण्यात खेचतो, थोडं बुडवण्याचाही प्रयत्न करतो, गळ्यामध्ये पडतो, आपण बुडल्यासारखं दाखवतो. परिणामतः आपण नाकातोंडात पाणी जाऊन जीव घेऊन का होईना तू धारिष्ट घेऊन एका जीवाला वाचवत स्वतःला वाचवण्याचा जेव्हा सराव करतोस तेव्हा तू अधिक समर्थ होत असतोस. अशा रीतीनं आपल्या भक्ताला समर्थ करण्यासाठी, आपल्या भक्ताला स्वावलंबी करण्यासाठी, आपल्या भक्ताला सामर्थ्य संपन्न करण्यासाठी भगवंत त्याच्या जीवनामध्ये अशा संकटांच्या अडचणी आणत असतात. आपल्याला नेहमी कुंभारासारखा त्याचा वर्ण आघात करणारा हात दिसतो, पण आतून आपण फुटू नये म्हणून त्यांनी आधारासाठी दिलेला हात आपल्या लक्षात येत नाही, तो आपल्या लक्षात यायला पाहिजे. बाबा रे, या परीक्षेतून तू उत्तीर्ण झालास ना की मग सुखानंद, आनंद, कैवल्यदानी तोच आहे बरं. अहो, जेव्हा एखाद्या मडक्यामध्ये पाणी साठवायचं असतं तेव्हा त्या मडक्याला काही काळ तापवावं लागतंच, त्याची छिद्र बुजवावी लागतात, त्यासाठी ठोके सहन करावे लागतात. आता मडकं घडवणारा कुंभार शेजारी असताना सुद्धा त्याला एवढा त्रास का बरं व्हावा? त्रास त्याच्यासाठी आहे की तुझी योग्यता वाढावी, तुझं मोठेपण वाढावं, तू स्वावलंबी मोठा व्हावास, यासाठी संकट असतं. पण भगवंत त्याच्यातून तरण्यासाठी सन्निधच असतो. हा विश्वास आपल्या मनातला जाऊ नये यासाठी समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला उपदेश करत आहेत. तेव्हा आजचा श्लोक होता, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट्य पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.